अखंड भारत हा पुरातन काळापासूनच महान आणि शक्तिशाली राज्यकर्त्यांचा देश आहे। या राज्यकर्त्यांनी शौर्य, धाडस आणि कुशल युद्धकौशल्याच्या जोरावर शत्रूंना रणांगणात पराभूत केलेच नाही, तर आदर्श शासक म्हणून काम करून देशाच्या संस्कृतीचे, परंपराचे रक्षण केले आहे। मी त्या 10 महान योद्ध्यांबद्दल बोलत आहे, ज्यांनी केवळ स्वतःच लष्करी सामर्थ्यच नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी राज्य केले आहे। पाहूया या व्हिडिओमध्ये त्या महान राजे, महाराजे आणि सम्राटाबद्दल सविस्तर माहिती। शेवटचे 2 राजे महत्त्वाचे आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। जय हिंद। नंबर 1, सम्राट अशोक, इसवी सन 304। अशोक हा मौर्य वंशाचा 3रा शासक होता। सुरुवातीच्या काळात सम्राट अशोक हा एक अत्यंत कठोर शासक मानला जात असे, म्हणून सम्राट अशोकला चंड अशोक असे संबोधले जात होते। परंतु कलिंग युद्धात लाखो लोकांचा मृत्यू पाहून त्याचे मन परिवर्तन झाले आणि सम्राट अशोकने आपल्या राज्याच्या विस्ताराची मोहीम अर्ध्यात सोडली। त्याचबरोबर परदेशात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सम्राट अशोकाचे मोठे योगदान आहे। भारताचे राष्ट्रीय चिन्ह आणि ध्वजाचे वर्तुळ अशोक स्तंभावरून घेतले आहे। अशोकाचे राज्य अफगाणिस्तानपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत पसरले होते। पाटलीपुत्र ही त्याची राजधानी होती। सम्राट अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि सक्षम सम्राट मानले जातात। नंबर 2, सम्राट अजातशत्रू, इसवी सन 491। हरिअंका घराण्यातील अजातशत्रूने मगधवर दीर्घकाळ राज्य केले होते। विशेष म्हणजे अजातशत्रूने स्वतःचा पिता सम्राट बिंबिसार यांना पकडून त्यांची सत्ता काबीज केली। अजातशत्रू हा बुद्ध आणि महावीर युगाचा सम्राट असून त्यांना पूर्ण संरक्षण दिले होते। अजातशत्रूने युद्धात वज्जीसारख्या बलाढ्य राज्याचा पराभव करून वैशाली राज्याचा ताबा घेतला होता। अजातशत्रूने खोसला राज्याचा सम्राट असलेल्या भावाचा पराभव केला आणि त्यावरही आपला अधिकार मिळवला। अजातशत्रूच्या काळात मगध हे मध्य भारतातील एक प्रचंड आणि शक्तिशाली राज्य होते। नंबर 3, चंद्रगुप्त मौर्य, इसवी सन 304। मौर्य वंशाचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य हा भारताचा पहिला शक्तिशाली राजा म्हणून ओळखला जातो। चंद्रगुप्ताला तक्षशिलेत बालपणी पाहिल्यानंतर आचार्य चाणक्याने त्याची प्रतिभा ओळखली होती। त्यांनी चंद्रगुप्ताला सर्व प्रकारच्या शिक्षणात पारंगत केले। वयाच्या 20व्या वर्षी राजाने नंद घराण्याचा नाश करून आपले साम्राज्य सुरू केले। मगध आपल्या ताब्यात घेऊन पश्चिमेला इराणपर्यंत आपले साम्राज्य वाढवले। त्या काळात अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकस तिथे राज्य करत होता। मग चंद्रगुप्तने युद्धात त्याचा पराभव करून त्याचे संपूर्ण स्वराज्य मिळवले होते। नंबर 4, समुद्रगुप्त, इसवी सन 350। सम्राट समुद्रगुप्त हे गुप्त वंशाचे 4थे राजा होते। त्यांनी इसवी सन 350 ते 375 पर्यंत राज्य केले। गुप्त वंशाचे ते एकमेव सम्राट होते। समुद्रगुप्त हे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही युद्धात कधीही पराभूत झाले नाही। त्यांचा मुलगा विक्रमादित्य यांच्यासोबत समुद्रगुप्ताने भारताचा सुवर्णकाळ सुरू केला। विशेष म्हणजे त्यांनीच भारतात चलनाची प्रथा सुरू केली आणि सोन्याची नाणी बनवली। भारताची सांस्कृतिक उन्नती त्यांच्याच काळात झाली। नंबर 5, महाराज पृथ्वीराज सिंग चौहान। राजपूत राजा पृथ्वीराज सिंग चौहान दिल्लीच्या गादीवर राज्य करणारे अंतिम स्वतंत्र हिंदू राजा होते। तराईंच्या लढाईबरोबरच बादशाह मोहम्मद घोरीचा 17 वेळा पराभव करून त्याला जीवनदान दिले। परंतु एकदा कपटाने मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानला पकडून मायदेशात नेऊन क्रूरपणे ठार केले। नंबर 6, राजाराज चोल। 10व्या शतकात राजाराज चोल हे चोल वंशाचे आणि दक्षिणेतील सर्वात शक्तिशाली राजा होते। त्यांनी दक्षिणेत आपले राज्य केले आणि आपल्या साम्राज्याचा श्रीलंकेपर्यंत विस्तार केला। हिंदी महासागरातील व्यापारी सागरी महामार्गावर चोल राजवटीचा प्रभाव होता। त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यापारी येथे व्यवसाय करू शकत नाही असे सांगितले जाते। येथे त्यांनी 100हून अधिक मंदिरे बांधली। त्यापैकी सर्वोत्तम आणि ऐतिहासिक तंजोरचे शिव मंदिर आहे, ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले। नंबर 7, महाराणा प्रताप सिंग। भारतातील महान योद्ध्यांपैकी एक महाराणा प्रताप सिंग होते। मेवाडचे शूर योद्धा
ज्यांनी आपले भौतिक आयुष्य मुघलांशी लढण्यात घालवले. सन 1582 मध्ये हल्दीघाटनंतर दिवारच्या लढाईत मुघलांचा पराभव केला आणि मेवाडचा 90% भाग आक्रमकांच्या ताब्यातून घेतला. विशेष म्हणजे मेवाड हे अकबराचे सर्वात मोठे अपयश होते. नंबर 8. छत्रपती शिवाजी महाराज. इसवी सन 1630. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते. आपल्या शौर्याने आणि कार्यक्षम युद्धनीतीच्या जोरावर त्यांनी मुघल साम्राज्याचा पराभव केला. राजे लहानपणापासूनच निर्भय आणि धाडसी होते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतरच त्यांनी छत्रपती ही पदवी स्वीकारली. छत्रपती शिवाजी महाराज हे साहस आणि शौर्याचे जिवंत उदाहरण आहे. लढाईच्या कौशल्यात त्यांची तुलना नव्हती. सैनिक संख्येने कमी असूनही वेगाच्या आणि हुशारीच्या जोरावर राजे अनेकांना पराभूत करत होते. जगावं कसं आणि लढावं कसं हे या राजाने पूर्ण जगाला दाखवून दिलं. नंबर 9. महाराजा रणजित सिंग. शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग यांनी भारतावरील अफगाण लोकांचे हल्ले केवळ थांबवले नाही तर त्यांचा पराभव केला. महाराजा रणजित सिंह यांची खालसा सेना हे त्या काळातील सर्वोत्तम सेना होती. इंग्रजांनी त्यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा मैत्री करणे पसंत केले होते. आता नंबर 10. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. संभाजी महाराज जगातील एकमेव राजा आहे जो कधीही एकही लढाई हरला नाही आणि एकही तह केला नाही. बादशाह औरंगजेब संभाजी महाराजामुळे इतका वैतागला होता की शेवटपर्यंत महाराष्ट्रात राहून इथेच त्याची कबर बांधली गेली. इतकं सामर्थ्य संभाजी महाराजांमध्ये होतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.